अधिक माहिती या संदर्भातली घेणार आहोत। जुई जाधव आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। जुई, अभूतपूर्व राडा होता, याचं सीसीटीव्ही फुटेज तपासलं गेलं नाही का असा सवाल विचारला जातोय आणि 5 जण एका व्यक्तीला मारत होते तरी सुद्धा नितीन देशमुखांना ताब्यात का घेतलं असा सवाल केला जातोय। हे जे संपूर्ण प्रकरण आहे प्रज्ञा, ते संध्याकाळी जवळपास 5:15 5:30च्या मध्ये विधान भवनात घडलं। 2 पक्षातील कार्यकर्ते एकमेकांसमोर आले आणि त्यांच्यामध्ये हाणामारी झाली आणि या सगळ्यामध्ये जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते आहेत नितीन देशमुख यांना पोलिसांनी काल रात्री अटक केली आहे। जवळपास 3 वाजता जे रुग्णालयामध्ये त्याला मेडिकल टेस्टसाठी नेण्यात आलं होतं आणि त्यानंतर ज्या क्षणी जितेंद्र आव्हाडने त्यांच्या कार्यकर्त्यांना कळलं की नितीन देशमुख याला अटक करणार आहे, त्या क्षणी विधान भवनाबाहेर सर्वांनी आंदोलन केलं। ज्या पोलीस स्थानकामध्ये त्याला ठेवलं गेलं होतं त्या पोलीस स्थानकात देखील सर्व कार्यकर्त्यांनी आवाज उठवला आणि आंदोलन देखील केलं। मात्र जो भाजपचा कार्यकर्ता आहे म्हणजे ऋषी, त्याचं नेमकं काय झालं, त्याला VIP ट्रीटमेंट मिळते अशी तक्रार आणि असा गंभीर आरोप हा राष्ट्रवादीकडून करण्यात आला होता। आता नेमकं नितीन देशमुख याला काय करतायत, त्याला आज पोलीस कोठडी होते का त्याला सोडून देत आहेत हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। कारण का CCTV फुटेजमध्ये जर आपण पाहिलं किंवा जो तपासला गेला असेल की नाही हाच एक मोठा सवाल उपस्थित झाला आहे। पण जे व्हिडिओज प्रसार माध्यमांवर प्रसारित झाले होते त्याच्यामध्ये आपण स्पष्टपणे दोघांना मारामारी करताना पाहतोय। त्यामुळे CCTV फुटेज तपासून नेमका कोणी पहिला हल्ला केला, नितीन देशमुखने का ऋषीने पहिला हल्ला केला हेच बघणं महत्त्वाचं राहणार आहे। पण तो संपूर्ण जर आपण व्हिडिओ पाहिला तर मग त्या व्हिडिओमध्ये गोपीचंद पडळकर हे देखील एका कोपऱ्यामध्ये उभे पाहायला मिळत आहेत, म्हणजेच विधान भवनाच्या पायऱ्यांवर उभे पाहायला मिळतात। त्यामुळे गोपीचंद पडळकर यांना मध्ये पडावं असं वाटलं नाही का, हा देखील एक मोठा सवाल आता सगळ्यामध्ये उपस्थित होतोय। कारण का ते आमदार आहेत, ते त्यांच्या कार्यकर्त्याला रोखू देखील शकले असते, परंतु त्यांनी त्याला रोखलं नाही, ते मागे उभे राहिले आणि त्यांनी हा संपूर्ण प्रकार पाहिला। त्यामुळे गोपीचंद पडळकर यांच्या या वागणुकीवर देखील एक मोठा सवाल उपस्थित होतोय। आता नितीन देशमुख याच्या अटकेप्रकरणी नेमकं पोलीस काय करतायत, कारण का पोलीस त्याला आज अटक करतायत का, कोर्टात हजर करतायत का, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे। आणि त्या व्यतिरिक्त आज पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे। शेवटच्या दिवशी विधानसभेमध्ये निश्चितच हे प्रकरण येणार आहे। विधानसभा अध्यक्ष नेमके काय कारवाईचे आदेश देत आहेत पोलिसांना, याकडे आता सगळ्यांचं लक्ष राहिलं आहे। अगदी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही हाणामारी होत असताना, शिवीगाळ होत असताना कुठल्याही पद्धतीचं हे भान राहिलेलं नव्हतं की आपण लोकशाहीच्या एका मंदिरामध्ये उभे आहोत आणि तिथे आपण अशा स्वरूपाची घटना करतोय। काय या सगळ्यांवरती नेमकी कारवाई होणं अपेक्षित आहे आणि अजूनही तेवढी मोठी कारवाई ही केली जात नाहीये, आमदारांवर सुद्धा कारवाई अपेक्षित आहेच का? अगदी जसा मी मगाशी उल्लेख केला की लोकशाहीच्या मंदिरामध्ये अशा प्रकारची मारामारी होणं हे अत्यंत गंभीर आहे आणि कधीच हे घडलं नाहीये की विधान भवनाच्या परिसरामध्येच लॉबीमध्येच मारामारी झाली आहे। त्यामुळे निश्चितच ही पहिल्यांदा घडलेली घटना आहे आणि ही तितकीच गंभीर आहे। जसा तू आता प्रश्न विचारलास की नेमकी काय कारवाई, कडक कारवाई होणं अपेक्षित आहे आणि ती अजूनही काय झाली नाहीये। CCTV फुटेजेस तपासणं सुरू आहे। CCTV फुटेजेस तपासून नेमकं पहिला हल्ला कोणी केला हे तपासलं जाईल। मात्र कठोर कारवाई म्हणजे की कायमस्वरूपी यांच्यावर बंदी आणली जाईल विधान भवनात येण्यासाठी। आणि त्या व्यतिरिक्त आमदारांवरती जो प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय, मी आता देखील उल्लेख करेन की जो व्हिडिओ व्हायरल होतोय हाणामारीचा, त्या व्हिडिओमध्ये आमदार गोपीचंद पडळकर जे भाजपचे आमदार आहेत ते तिथे उभे दिसत आहेत। सुरुवातच अशी झाली की पायऱ्यांवर नितीन देशमुख आणि गोपीचंद पडळकर हे आमने सामने आले होते। दोघांमध्ये काही सेकंदासाठी शाब्दिक बाचाबाची देखील झाली। गोपीचंद पडळकर हे आधी नितीन देशमुखच्या अंगावर धावून जात होते, मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना थांबवलं। जेव्हा नितीन देशमुख आतमध्ये गेला लॉबीमध्ये, तेव्हा गोपीचंद पडळकर यांचे जे कार्यकर्ते आहेत ते नितीन देशमुखच्या पुढे धावून गेले आणि दोघांमध्ये हाणामारी झाली। परंतु गोपीचंद पडळकर हे तिथेच उभे होते, ते हा संपूर्ण प्रकार बघत होते, परंतु ते पुढे गेले नाही, त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्याला अडवलं नाही। आणि जो कार्यकर्ता ज्याने नितीन देशमुखला मारलं त्याच्यावर गुन्हा दाखल आहे अशा देखील पद्धतीचा खुलासा हा विरोधकांकडून आता केला जात आहे। विरोधक अशा प्रकारची मतं मांडत आहेत। त्यामुळे नेमकं त्याला का सोडलं गेलं आहे, त्याला का अटक केली गेली नाही, हाच एक मोठा सवाल आहे। आणि आज विधानसभा अध्यक्ष गोपीचंद पडळकर किंवा जितेंद्र आव्हाड, ज्या दोघांमध्ये खरं तर हा कलगीतुरा सुरू होता, त्या दोघांवर काही कारवाई करतायत का किंवा त्यांना काही आदेश देत आहेत का, हे आज दिवसभरामध्ये विधानसभा
तब्येत बघणं महत्त्वाचं राहणार आहे. प्रज्ञा, नक्कीच. याबरोबरीनं जुई आपण पाहिलं होतं की स्वतः मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या घटनेवरती प्रचंड तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त केली आणि कुठले लोक बाहेर येतात आणि विधान भवनात मारामारी करतात अशा स्वरूपाचा त्यांनी उल्लेख केला होता. खरंच कडक कारवाई होणं अपेक्षित आहे. ती कारवाई होईल का हेच पाहणं खरं तर महत्त्वाचं ठरणार आहे. या सगळ्या संदर्भात ज्या काही प्रतिक्रिया येत आहेत त्या प्रतिक्रियांमधनं कडक कारवाई करू असं म्हटलं जातंय, पण जी VIP ट्रीटमेंट दिली जाते असा आरोप होतोय भाजपच्या कार्यकर्त्याला, त्याबद्दल काय? अगदीच प्रज्ञा, सगळ्यात आधी म्हणजे की विधान भवनामध्ये कोण येतं आणि कोण नाही या संदर्भामध्ये पोलिसांनी विधानसभा अध्यक्षांना काल एक अहवाल दिला होता. तो अहवाल काय होता की एका आमदारासोबत त्यांचे अनेक कार्यकर्ते येतात, त्यांना येलो कलरचा पास दिला जातो. ज्या दिवसापासून हे अधिवेशन सुरू होतं पहिले काही दिवस हे पास देण्यात आले होते, मात्र नंतर आमदारांच्या सुरक्षतेसाठी हे पास देणं बंद करण्यात आलं होतं. त्यामुळे विधान भवन परिसरामध्ये आतमध्ये काहीशी गर्दीही ओसरलेली पाहायला मिळत होती. परंतु आपण जर पाहिलं तर मग आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे आणि त्यामुळे आज काय नेमकी कारवाई होते हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. जुई, तुझ्याकडनं सगळे अपडेट्स आम्ही घेणार आहोतच. मात्र सुषमा अंधारे यांनी एक पोस्ट टाकलेली आहे, एक्स पोस्ट, आणि त्याचबरोबरीनं अंजली दमानिया यांनी सुद्धा एक्स पोस्ट टाकलेली आहे. काय टाकली ती पाहूयात.